न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. देवळालीतील पत्रकार, कवी, साहित्यिक कैलासवासी प्रशांत धिवंदे यांचे अपघाती निधन. देवळी कॅम्प येथील कवी, साहित्यिक आणि पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 2 दशकाहून अधिक काळ उल्लेखनीय योगदान दिलेले प्रशांत रमेश धिवंदे वय 39 वर्ष, राहणार देवळी कॅम्प यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. छायाचित्रकार म्हणूनही सुपरिचित असलेले प्रशांत धिवंदे यांनी नाशिक मधील विविध दैनिकातून जवळपास 2 दशके बातमीदारी केली. ते देवळी कॅम्प पंचक्रोशीतील महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रासाठी काम करत होते. साहित्य आणि काव्य संमेलनातून देखील त्यांनी आपल्या काव्य प्रतिभेच्या जोरावर आपली खास ओळख निर्माण केली होती. त्यांच्या दुःखात भगूर देवळी कॅम्प परिसरातील पत्रकार बांधव यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुले आणि 1 बहीण असा परिवार आहे. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याची आवक वाढल्याने 2 सत्रात होतोय लिलाव. चोपडा तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी हरभरा पेरणी केली आहे. खरीप हंगामचे उत्पन्न सततच्या पावसाने आलं नसल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची लागवड केली आहे. रब्बीचा हरभरा आता निघत आहे. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी ट्रॅक्टर व लहान वाहने घेऊन हरभरा विक्रीसाठी आणत आहेत. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध प्रकारचा हरभरा 25 क्विंटल पासून 10 ते 15 क्विंटल पर्यंत दिवसाला येत आहे. यावर्षी हरभऱ्याची आवक जास्त असल्याने भाव कमी मिळत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी आवक जास्त आहे. गेल्या वर्षी भाव चांगला होता. येणाऱ्या दिवसात अजून हरभऱ्याची आवक वाढण्याची शक्यता जास्तीत जास्त असल्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रोहिदास सोनवणे यांनी सांगितले. आपण आपलं मार्केटला आता शेतकऱ्यांचा कुठला माल येतोय आणि त्याला काय भाव चालू आहे? सध्या मोठ्या प्रमाणात PKV2ची आवक मोठ्या प्रमाणात आहे. जवळजवळ 24/2/2025ची 2500 क्विंटलची आवक होती. 6000 पासून तर 6750 पर्यंत उच्यामध्ये गेलेला आहे. तसेच चाफा हरभरा 700 क्विंटलची आवक होती. 5271 पासून 5555 पर्यंत गेलेला आहे. तसेच मॅक्सिजो जवळजवळ 400 क्विंटलची आवक होती. 9000 पासून तर 9652 पर्यंत गेलेला आहे. सध्या बाजार समितीत 2 सत्रात लिलाव होतात. सकाळी 10:30 वाजता आणि दुपारून 4 वाजता 2 सत्रात लिलाव होतात. संपूर्ण लिलावाचे मोजमाप संध्याकाळपर्यंत होऊन जाते. साधारण किती ट्रॅक्टर आपल्या मार्केटमध्ये येत आहेत? जवळजवळ 150 ट्रॅक्टर आहेत रोज मार्केटमध्ये. रोज 150 ट्रॅक्टर.
आणि इतर लहान वाहन वेगळे. लहान आवक वेगळी, किरकोळ वाहनांची पण हां. तसेच गोण्या पोत्यांची पण आवक मोठ्या प्रमाणात आहे. अजून पण आवक वाढण्याची शक्यता आहे. हो, अजून आवक वाढेल, याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात आवक येईल चोपडा बाजार समितीत. मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे नाशिकचे संचालक मोहनलाल भंडारी, अध्यक्ष मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक, अध्यक्ष कॅन्सर हॉस्पिटल नामको, अध्यक्ष जैन बोर्डिंग, अध्यक्ष उज्ज्वल गोशाळा पिंपळगाव, कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव, संचालक पिंपळगाव बसवंत मर्चंट बँक, संस्थापक अध्यक्ष कांदा बटाटा भवन, अध्यक्ष नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशन यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक आकाश छाजेड, उपाध्यक्ष प्रशांत दिवे, जनसंपर्क संचालक बबन गीते, ललित कुमार मोदी, विजय साने, हरीश लोढा, अविनाश कोठी, अशोक संजय, प्रफुल्ल संचेती व तमाम नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकचे सभासद वर्ग तथा सर्व संचालक मंडळ व सर्व अधिकारी व सेवक वृंद नाशिक. नवी मुंबई महानगरपालिका 2025-26 चे 5709.95 कोटींचे अंदाजपत्रक सादर. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 5709.95 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले आहे. या बजेटमध्ये 5684.95 कोटीचा खर्च तर 1301.4 कोटीचा सरप्लस दाखवण्यात आला आहे. कोणत्याही नवीन कर नाही, नागरिकांवर कोणताही अतिरिक्त कर लादलेला नाही. पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर विकासावर भर, रस्ते सुधारणा, पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य सेवांचे सक्षमीकरण यासाठी विशेष तरतुदी केल्या आहेत. शहरी विकास, नवीन प्रकल्प हाती न घेता आधीच सुरू असलेल्या प्रकल्पांना निधी देण्यावर भर दिला गेला आहे. महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी उपाय, वाणिज्य उपयोगाच्या झोपड्यांवर मालमत्ता कर लावण्याचा प्रस्ताव, त्यामुळे अतिरिक्त महसूल प्राप्त होईल. सार्वजनिक वाहतूक सेवा सुधारणा, सार्वजनिक वाहतूक उपक्रमांना आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव, ज्यामुळे नागरिकांना चांगल्या सेवा मिळतील. संपूर्णपणे हा बजेट नवी मुंबईच्या समग्र विकासाला चालना देणारा असून नागरिकांच्या गरजा आणि अपेक्षांना केंद्रस्थानी ठेवून संतुलित निधी वितरित करण्यात आले आहे. मान मिळाला त्याबद्दलही मी खूप प्रशासनाचं आणि शासनाचं सुद्धा आभारी आहे, की कारण ही संधी मिळणं हे सुद्धा एक चांगलं राहतं. मी आपल्याचं पुन्हा सर्वांचं स्वागत करतो आणि अर्थसंकल्पाचं माझं जे भाषण आहे ते आपल्याशी हे करतो. माझे शहर माझा अभिमान मानणाऱ्या नवी मुंबई नागरिकांकरता आपल्या असलेल्या सन 2025-26चा अर्थसंकल्प सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. निश्चय केला नंबर पहिला हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून आपण या शहराला महाराष्ट्रात नंबर 1 वर ठेवले आहे. तर केंद्र शासनाने भारतातल्या 3 सर्वात स्वच्छ शहरांचा सुपर स्वच्छ लीगमध्ये सुद्धा आपल्या शहराचा समावेश झाला आहे. त्यामुळे हा बहुमान अभिमानाने टिकवण्याची आपली सर्वांची जबाबदारी आणखीन वाढली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप होऊ शकल्या नाहीत, म्हणून प्रशासक यांच्या नियंत्रणाखाली कामकाज केले जाते. सर्व समाज घटकांचे म्हणणे ऐकून त्याप्रमाणे आवश्यक सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच लिखित स्वरूपात नागरिकांचे प्रतिनिधित्व अर्थसंकल्पात यावे यासाठी अभिप्राय सूचनाही मागविण्यात आल्या होत्या. यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि त्यामधील बहुमूल्य सूचनांचा विचार हा अर्थसंकल्पात करण्यात येत आहे. नवी मुंबई शहरास विकास केंद्र म्हणून विकसित करण्यासोबतच उत्तम नागरी सेवा सुविधायुक्त शहर विकसित करून नागरिकांना उत्तम राहणीमान आणि आनंदीदायी रहिवास निर्माण करण्याबाबतचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. त्यामुळे हे शहर फक्त राहण्यापुरते म्हणून राहता तो एक विकास केंद्र म्हणून विकसित होईल. नवी मुंबईत लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुविधा कार्यान्वित होणार आहे. त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात उद्योग आणि व्यापार यामध्ये वाढ होणार आहे. त्यास पूरक अशा सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी सुद्धा आपल्यावर आहे. आयुक्त तथा प्रशासक या नात्याने एक स्वच्छ सुंदर शहरापासून पुढे एक राहण्यायोग्य सर्वोत्तम दर्जाचे शहर साकारण्याचे स्वप्न घेऊन
हा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे। चलो बुद्ध की ओर 2 मार्च 2025 श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थित व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीनं ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता जाहीर धम्मसभा ठिकाण हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान नाशिक महाराष्ट्र। काळाराम मंदिर चौदारचे तळे काळाराम महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक व गायिकांचा जुगलबंदी व धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले, प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, किरण रिजिजू, युनियन मिनिस्टर ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स इंडिया। या जाहीर सभेनंतर महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक आणि गायिकांची जुगलबंदी आणि धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे। तर या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे, सरचिटणीस भदंत सुगत थेरो आणि भदंत संघमित्रा यांनी केलं आहे। टाटा स्टर्लिंग मोटर्स तर्फे साई छायांक लॉजिस्टिक व्यवसाय 5 उच्च शिक्षित तरुणांनी एकत्र येऊन सुरू केला आहे। नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षित तरुण हे नोकरीच्या शोधात असतात, मात्र त्यांना नोकरी व्यवसायात यश मिळत नाही। याकरिता नाशिकच्या 5 उच्च शिक्षित तरुणांनी एकत्र येत साई छायांक लॉजिस्टिक व्यवसाय आता बेरोजगार मुलांकरता उपलब्ध करून दिला आहे। यामध्ये उच्च शिक्षित मुले आपले व्यवसाय सुरू करून तरुण युवकांना समोर काम करण्याची संधी या 5 उच्च शिक्षित तरुणांनी केल्या आहे। साई छायांक लॉजिस्टिकचे संचालक दीपक नानाजी लोंढे, विकास काळजे, संदीप शिंदे, अंकुश ढोबळे, रोहन पाटील हे असून यांनी तरुणांसाठी एक रोजगार उपलब्ध करून दिला आहे। या साई छायांक लॉजिस्टिक व्यवसायाची सुरुवात करून या 5 उच्च शिक्षित तरुणांनी नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रासमोर एक नवा ध्यास निर्माण केला आहे। या साई छायांक लॉजिस्टिकचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच आलेल्या प्रमुख मान्यवरांचे स्वागत साई छायांक लॉजिस्टिकचे संचालक यांनी शाल व श्रीफळ देऊन केला आहे। तसेच फटाक्याची आतिषबाजी देखील करण्यात आली। यावेळी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे, साई छायांक लॉजिस्टिकचे संचालक दीपक नाना लोंढे, विकास काळजे, संदीप शिंदे, अंकुश डोंगरे, रोहन पाटील, धीरज शेळके, सागर नागरे, मंगेश वाघमारे, शुभम मुसळे, नवनाथ करपे, शिवाजी काळजे, नितीन काळजे, संदीप काळजे, प्रशांत जाधव, रवी पालवे, संतोष पवार, नाना जाधव, राहुल गांगुर्डे, दीपक उबाळे, मोहन महाले, दिनेश जाधव, कमलेश पगारे, अजय जाधव, विजय तालखे, भूषण वाघ, अमर काळे, नवनाथ जाधव, समाधान मगर, किशोर मुंदडा, किसन रोकडे, अजय जयस्वाल तसेच रिपाईचे पदाधिकारी व साई छायांक लॉजिस्टिकचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। बीबीएस न्यूज साठी प्रतिनिधी अमर सोळंके, नाशिक। मला ह्या नवीन उद्योजकांचा सार्थ अभिमान यासाठी वाटतो की जो तो उठतो, खूप मी एज्युकेटेड आहे, मी हे शिकलोय, मी ते शिकलोय, मला ही नोकरी मिळाली पाहिजे, मला ती नोकरी मिळाली पाहिजे, परंतु मी प्रामाणिकपणे या भावनेतून आहे की आपण उद्योजक बना, ज्यामुळे अनेक रोजीरोटी तुमच्या माध्यमातून निर्माण होईल, रोजगार तुमच्या माध्यमातून निर्माण होईल। नुसती बेरोजगार वाढते म्हणून चालणार नाही, त्यासाठी आपण स्वतःचं कसब पणाला लावलं पाहिजे। आणि हे कसब मला असं वाटतं 1, 2, 3, 4 नाही, मी पंचशीलला महत्व देणारा माणूस आहे। आणि 5 तरणे बांड युवक, सुशिक्षित युवक विशेष प्रामाणिकपणे सांगतो की कोणत्याही पद्धतीची कोणती नशा न करणारे, म्हणजे जेवण सुद्धा, म्हणजे जादा जेवण सुद्धा ही नशा मी म्हणतो मी, अशा संतुलित आहार असणारे परंतु जिद्दीने
वेगळ्या वेगळ्या जातीचे जेव्हा एकत्र येतात तेव्हा मला असं वाटतं की तो खऱ्या अर्थानं चमत्कार घडतो आणि ते प्रगतीपथाचं एक पहिलं पाऊल आहे. माझ्याकडे बघा, मी रोजीरोटी सोडून बाहेर पडलो, यासाठी बाहेर पडलो की मीच शासकीय नोकरी करून माझं स्वतःचा परिवार बघण्याबरोबर जर माझ्या हातून अजून 5-10 कुटुंब जर चांगले निर्माण झाले तर तो खरा माझा प्रामाणिकपणा आहे. तसं हे 5 उद्योजक एकत्र येऊन साई छायांक नावाचं लॉजिस्टिक तयार केले. अनेक रोजगारांना रोजगार मिळणार आहे. हे फक्त महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्याच ताकदीनं त्याच हिमतीनं हा उद्योग त्यांनी चांगल्या पद्धतीने करणार आहेत. मला त्यांचा सार्थ अभिमान आहे का विविध जातीचे, विविध विचारधाराचे पण सुशिक्षित आणि एका विचारानं वागणारे 5 उच्च शिक्षित तरुण एकत्र येऊन हा व्यवसाय सुरू केलाय. मला खात्री आहे, मला विश्वास आहे की निश्चितपणे हे प्रगतीपथाचं पाऊल टाकणारच आहे आणि त्यांच्या माध्यमातून हजारो बेरोजगारांच्या परिवाराला, कुटुंबाला त्यांची ताकद मिळणार आहे. अशा पद्धतीने सेवा घडणार आहे, परंतु ती सुद्धा निष्कलंकित नफा कमवण्यासाठी नाही. जनते जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणावर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या प्रतिक्रिया. कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. छावा चित्रपटावर भूमिका मांडताना ब्राह्मणद्वेष पसरवत असल्याचा आरोप करणारा फोन नागपुरातील डॉक्टर प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीने केला आहे. इंद्रजित सावंतांनी सोशल मीडियावर कॉल रेकॉर्डिंग टाकून याची माहिती दिली होती. फोन करणाऱ्या व्यक्तीने सावंत यांना धमकी देताना मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव घेत वक्तव्य केले आहेत. माझं संरक्षण करायला चा विषयच येत नाही, कारण असल्या फोनवरून देणाऱ्या धमक्या या अशा अनेक येत असतात. आणि शिवाजी महाराजांचे मावळे हे औरंगजेबाला घाबरले नाहीत, अफजल खानाला घाबरले नाहीत. शाहू महाराजांना जो त्रास झाला, राजर्षी शाहू महाराजांना, ते कधी घाबरले नाहीत. त्यांचा खून करायचा 3 वेळा प्रयत्न झाला तरी. त्यामुळं या धमक्यांना काय मी घाबरणारा नाही. आणि या विषयावर मी स्वतः पोलिसांच्याकडे सुद्धा कुठलीही तक्रार करणार नाही आहे, कारण माझं संरक्षण करायला माझे मित्र, भाऊबंद आणि आम्ही स्वतः सक्षम आहोत. कोरटकरमध्ये हा कॉल रेकॉर्डिंग माझा नाहीच आहे. हे सगळं कॉल रेकॉर्डिंग तुम्ही आता सोशल मीडियावर टाकले. रात्री मला 12:02 पहिला व्हॉट्सअप कॉल आला आहे. व्हॉट्सअप कॉलला प्रोफाईल येते आहे. त्यानंतर लगेचच पुन्हा मला माझ्या मोबाईलवर फोन आले. पहिला फोन आला, काही आक्षेपार्ह वाटल्यामुळे मी तो रेकॉर्डिंगला टाकला, कारण माझे कायम रेकॉर्डिंग माझे फोन नसतात. तो मी फोन रेकॉर्ड केला, परत मी ठेवून दिला फोन, कारण मला वाटलं की हा माणूस शुद्धीत नाही आहे. परत दुसरा फोन आला आणि त्याच वेळेला मी स्वतः नावसुद्धा विचारलं. तुम्ही जर चेक करायचं असेल तर तुम्ही चेक करू शकता. आणि समजा तेजा नसेल तर त्यांनी समोर येऊन सांगायची गरज नाही ना, माझं नाही आणि हे नाही. आणि त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. शासनानं त्याच्यावर दुसऱ्या कुणाचा तर काय, मला काय मग वर्ण परशुरामानं फोन केला का काय स्वर्गातनं की असं करतो म्हणून? कोणाचा तर असेलच ना फोन, त्याची चौकशी शासन करेल.
ठीक आहे. तर नंबर ज्याचा आहे त्यांच्याबद्दल तक्रार देणं खरं तर अभिप्रेत आहे तुमच्याकडून. आता आमचे सहकारी मराठा समाजाचे नेते दिलीप देसाई साहेब यांनी तासापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्याकडे मेलद्वारे याच्यावर तक्रार केलेली आहे. त्यामुळे मी स्वतः काही तक्रार करायचा विषय येत नाही आणि हा माझ्या एकट्याचा विषय नाही, हा शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा विषय असं मला वाटतं. कारण माझ्याबद्दल काय बोललं हे मी कधीच बाहेर देत नसतो, सोशल मीडियात सुद्धा टाकत नसतो कुणी काय बोललं किंवा धमकी दिली वगैरे. पण हे शिवाजी महाराजांच्याबद्दल होतं आणि एका विशिष्ट समूहातल्या काही लोकांच्या काय भावना आहेत ही सत्ता बदल झाल्यानंतर हे आणि शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांच्या मनात काय विष आहे हे समजावं याच्यासाठी मी काल हे सोशल मीडियात टाकलं. कुठल्या मुद्द्यांवरून ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी या पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीस राज्यभरातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करून काही सकारात्मक निर्णय घेण्यात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातातील संविधानाची प्रतिकृती मोडतोड विटंबना काही समाजकंटकांनी केली होती. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असं बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला. 15 डिसेंबर 2024 रोजी सोमनाथ सूर्यवंशी या उच्च शिक्षित तरुणाचा पोलिसांच्या कस्टडीत मृत्यू झाल्याबाबत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी व गुन्हेगारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असेही बैठकीत निर्णय घेण्यात आला. भारतीय घटनेची विटंबना झाल्यानंतर आंबेडकरी अनुयायांकडून केलेल्या उग्र आंदोलनावर गुन्हे दाखल करण्यात आले. ते सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाबाबत विचार विनिमय करून काही विधायक निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी दिली आहे. अनुसूचित जाती जमातीच्या जनविकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य सरकारने नियमाने अधोरेखित केलेल्या निधीचा व्हिडिओ कायदेशीर होत नसून तो निधी अन्यत्र वगळवला जातो. यासाठी कायदेशीर कारवाई करण्याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी देश पातळीवर व राज्य पातळीवर सदस्यांनी मोहीम राबवून पक्ष संघटना मजबूत करावी. संविधानिक पदावर असलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून भारतीय संविधान आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची हेतू पुरस्कारपणे अवहेलना केली जात आहे. या संदर्भात तसेच देशभरात अनुसूचित जाती जमातीवर होत असलेल्या अन्याय अत्याचारा निषेध या बैठकीत करण्यात आला. सोमनाथ सूर्यवंशी या उच्च शिक्षित तरुणाचा पोलीस कस्टडीत मारहाणी दरम्यान मृत्यू झाल्याबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन दोषींवर कारवाई केली नाही तर थेट दिल्लीपर्यंत आंदोलन छेडले जाईल असे नानासाहेब इंदिसे बोलत होते. प्रामुख्यानं जे भारत देशाच्या उच्चस्थ पदावर संविधानाच्या माध्यमातून बसलेले आहेत असे अमित शाह यांनी काही दिवसापूर्वी लोकसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अनुद्गार काढले. म्हणजे देवसे बडका कोण म्हणजे हे विडंबनच कळत न कळत असा या संबंधात आम्ही त्याचा जाहीर निषेध व्यक्त करू, आता निषेध व्यक्त करतो आणि त्यांनी या पदावर राहू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडे मागणी करणार आहोत. वेळ पडली त्या कामासाठी प्रसंगी जंतर मंतरला आंदोलन. आपण सोमनाथ सूर्यवंशी संदर्भात जे पाऊल उचलले आहेत या संदर्भात सरकारने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर आपला सोमनाथ सूर्यवंशीजींनी बद्दल जो लॉंग मार्च निघाला होता तो लॉंग मार्चसाठी महाराष्ट्रातून सर्व आंबेडकरी अनुयायांची आणि बहुजन समाजाची फार समजते बाब होती. परंतु थांबा जरा माझ्या माहितीप्रमाणे शासनाला कळत न कळत रिपोर्टिंग झालेली आहे. हा जर लॉंग मार्च ठाण्याच्या हद्दीपर्यंत आणि मुंबईच्या हद्दीपर्यंत आला हा लॉंग मार्च न थांबणार आहे
आणि 5-10 हजाराच्या वरती की हजारोच्या संख्येने हा लाँग मार्च मुंबईत येईल आणि त्याची खबरदारी घेऊन म्हणून माननीय सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं दखल घेऊन त्यांनी या नाशिकमध्ये आमदार मेघना बोर्डीकरजी आणि आमदार सुरेश दत्त साहेब यांना पुढे पाठवून जे हे होते लाँग मार्चवाले 1-2 प्रमुख लोक त्यांना हाताशी धरून हा लाँग मार्च थांबवला आणि या लाँग मार्चमध्ये आमची प्रामुख्यानं आजही मागणी होती आणि आजही राहील की ज्या पोलिसांचं निलंबन केलं आहे, सोमनाथ सूर्यवंशीचं मर्डर झालं आहे, आम्ही मर्डर म्हणतो, त्यांच्या मारण्यानं पोलिसांच्या मारण्यानं त्यांचा मृत्यू झाला म्हणजे मर्डर झाला, त्यांच्यावर फौजदारी खटले भरले गेले, बाकीचं हे दुय्यम मानतो. त्यांच्यावर आमची ही पहिली मागणी आहे आणि ती मागणी आम्ही सोडणार नाही, लावून धरणार. याचं किती दिवस वेट अँड वॉच कराल? किती दिवस वेट अँड वॉच कराल? ही मागणी केलीच कुठं, यांनी कुठं केलेली आहे, कोणी आपल्या याने लॉंग मार्चवाल्यांनी. आमची मागणी तर सुरुवातीपासून आहे, 30 डिसेंबर पासून ही आमची मागणी आहे आणि आमच्या काही बहुत अशा मागण्या परभणीत गेल्या म्हणून तो डबल टिबल मोर्चे निघायला लागले. ठीक आहे, आपली मागणी आहे, आता पुढील आपलं पाऊल काय राहील? पुढे काढलं नाही विलाजनंतर आम्हाला मग कोर्टात जावं लागेल, त्याच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील आम्हाला. पण मग सूर्यवंशीच्या घरच्यांना सरकार नोकरी देत आहे, त्यांना मोबाईल नाही, तो त्यांचा देता काय मेहरबानी करत नाही, त्या दिलं पाहिजे. पण आमचा जो की न्यायिक बाजू आहे की ज्याच्यामुळे खून झालाय, मृत्यू झालाय, त्याच्यावर तुम्ही कायदेशीर गुन्हे दाखल नाही करणार काय? असं का? गृहमंत्री निष्क्रिय आहे, याबद्दल काय मत आहे? गृहमंत्री निष्क्रिय आहेत. नाही, गृहमंत्री निष्क्रिय काय नाही, मी अजून त्यांची माझी भेट झाली नाही, मी कसं म्हणेल निष्क्रिय आहे? प्रत्यक्षात भेट झाल्यावर वेळ पडली तर भेटही मागणार आहे त्या संदर्भात पक्षाच्या. आता जो आंदोलन झालं ठाण्यामध्ये ते सर्व शिवशाहू फुले आंबेडकर जनतेच्या वतीनं झालं. आता जे काय आम्ही भेटू तर पक्षाच्या वतीनं भेटू आणि वेळ पसंत ठरली तर जी कमिटी आहे आमची ती कमिटीच्या वतीनं जाणार की आम्हाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करून पाहिजे. पोलीस अधिकारी लॉंग मार्च नाशिकमध्येच का थांबवलं? लॉंग मार्च नाशिक आता तुम्हाला त्याचे कारण समजून सांगितलं ना. हा लॉंग मार्च ठाण्याच्या आणि मुंबईच्या कक्षेत आला असता तर लॉंग मार्च थांबला नसता आणि 100% सर्व मागण्या पूर्ण झाल्या असत्या आणि या पोलिसांवर फौजदारी खटले दाखल झाले असते. नाशिक चळवळीचं केंद्रबिंदू आहे, मात्र इथंच लॉंग मार्च थांबला. याला नाही, लॉंग मार्च नाशिककर जबाबदार नाही. न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. घरात सिलेंडरचा स्फोट, घटनेत 3 जण जखमी. कल्याण जवळील मोहणे परिसरातील घटना. घरात सिलेंडरचा स्फोट, 3 जण जखमी. महिलेसह तिची 12 वर्षाची मुलगी आणि एक इसम जखमी. अनिता जाधव, मुलगी मोहिनी जाधव, विजय तांडेल असे जखमींची नावे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. महात्मा फुले नगर, तांडेल बिल्डिंग, मोहणे येथे सकाळी 7:40 वाजता गॅस लिकेजची वर्दी मिळताच टिटवाळा अग्निशमन केंद्रातील पहिल्या पाळीतील कर्मचारी रवाना झाले. सदर घटनास्थळी पोहोचण्या अगोदरच स्थानिकांनी गॅस लिकेजमध्ये जखमी झालेले 2 महिला व 1 पुरुष यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. सदर घटनेत गॅस लिकेजवर पाणी मारून कर्मचाऱ्यांनी आग विझवली व सदर घटना टळली. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp, 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements.
बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नीलम गोरे यांच्या विरोधात आंदोलन. नीलम गोरे यांनी केलेल्या विधानानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. जयश्री शेळके यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने नीलम गोरे यांच्या फोटोला जोडो मारत निषेध व्यक्त करण्यात आला. उद्धव ठाकरेंवर टीका केली की पद मिळतील या लाचारीतून नीलम गोरे यांनी केलेलं हे विधान आहे, असा पलटवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जयश्री शेळके यांनी केला आहे. दरम्यान नीलम गोरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. नीलम गोरे यांनी केलेलं वक्तव्य हे नैराश्यातून आलेलं वक्तव्य आहे. लाचारी करून, गद्दारी करून, पक्षातून बाहेर पडून पदं मिळवली आणि आता पद नसताना त्या पदाशिवाय राहू शकत नाही. मग कुठेतरी ठाकरे साहेबांवर अशा प्रकारचं वक्तव्य केलं की पदं मिळतील या एका याच्यातून, लाचारीतून मला असं वाटतं की हे नैराश्यातून आलेलं वक्तव्य आहे आणि या वक्तव्याचा या ठिकाणी आम्ही महिला आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो. अशा प्रकारची वक्तव्य करून स्वतःची प्रसिद्धी मिळवून घेणं एवढंच मला असं वाटतं की यामागे उद्देश आहे. ज्या पक्षाने यांना मान सन्मान दिला, ओळख दिली आणि ज्या पक्षाने यांना इतकी पदं दिली त्या पक्षाबद्दल अशा प्रकारची वक्तव्य करणं हा कृतज्ञपणा आहे. माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे किती प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे हे सगळ्यांना माहिती आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी गद्दारांनी गद्दारी केल्यानंतर स्वतःचं मुख्यमंत्रीपद हे एका क्षणाचाही विलंब न करता सोडलं. त्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारची वक्तव्य करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्यांनी खरोखर तेवढ्या मर्सिडीज दिल्या असतील जेवढे आकडे त्या सांगतायत त्याची पावत्या त्यांनी जाहीर कराव्यात जनतेसमोर. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. कृषी मंत्र्यांच्या दारात थेट आंदोलनाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा. नवीन उन्हाळी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात देशांतर्गत दाखल होत असल्याने कांद्याचे सरासरी बाजारभाव 2000 ते 2200 रुपयांपर्यंत कोसळल्याने नाशिक जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून थेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांची भेट घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. यांनी थेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं लक्ष करत शेतकऱ्यांची भिकाऱ्यांशी तुलना करण्यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कार्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करावे व जास्तीत जास्त कांदा हा विदेशात निर्यात कसा होईल यासाठी प्रोत्साहनपर योजना जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केली. या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास थेट कृषी मंत्र्यांच्या दारातच आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी या नाशिक जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष निवृत्ती गारे पाटील, उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस सुधाकर मोगल, निफाड तालुका अध्यक्ष गजानन आबा घोटेकर, सिन्नर तालुका अध्यक्ष आत्माराम पगार यांच्या समवेत भेटी दरम्यान दिला. शुल्क, कांद्याचे भाव सातत्याने पडत चाललेले आहेत. गेल्या आठवड्यामध्ये 3000 रुपयानं विकला जाणारा कांदा आता 2000 पर्यंत खाली आलेला आहे. अजूनही कांद्याची घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचं कारण व्यापाऱ्यांना माहिती आहे की यावर्षी शेतकऱ्यांच्याकडे कांदा जास्त आहे. कांद्याखालचं क्षेत्र वाढलेलं आहे, पीक चांगलं आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेनं यावर्षी 30% अधिक उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारनं कारण नसताना कांद्यावर जी काही निर्यात शुल्क लावलेले आहे, 20% निर्यात शुल्क आहे, ती पहिल्यांदा 0% केली पाहिजे आणि त्यानंतर कांद्याच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. तहान लागल्यानंतर विहीर खणण्यापेक्षा
कांद्याचे भाव स्थिर राहण्यासाठी आता तातडीनं केंद्र सरकारनं उपाययोजना केली पाहिजे. भाव पडल्यानंतर नाफेडनं कांदा खरेदी करायला उतरायचं आणि ठराविक दलालांचाच कांदा खरेदी करायचा, हे धंदे सरकारनं आता बंद करावेत. खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर तातडीनं कांद्याची निर्यात शुल्क शून्य केली पाहिजे, निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याची भिकाऱ्याबरोबर तुलना करत बसण्यापेक्षा कांदा निर्यात कसा होईल आणि निर्यात शुल्क शून्य कसं होईल यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा. अन्यथा कांद्याचे दर पडले तर ते नाशिकचे आहेत, सिन्नरचे आहेत, ते ध्यानात ठेवावं. त्यांच्या दारात कांदा उत्पादक शेतकरी येऊन बसल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? शेळ्यांचे नगाऐवजी किलोने वाटप, फसवणूक झाल्याचा लाभार्थ्यांचा आरोप. खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनुना येथील उपबाजार समितीमध्ये नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे अनुदानावर शेळी खरेदी उपक्रम सुरू होते. मात्र या उपक्रमाला भ्रष्टाचाराची कीड लागल्याचं समोर आले आहे. नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत दुधा जनावरे व शेळी मेंढी मिळवण्याकरिता तालुक्यातील काही महिलांनी अर्ज केले आहेत. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर काही विधवा महिला ST, SSC या प्रवर्गातील काही महिलांचे अर्ज मंजूर झाले. त्यामध्ये नियमानुसार काही लाभार्थी महिलांना 50% तर काही लाभार्थी महिलांना 70% अनुदान आहे. त्यानुसार त्यांनी उर्वरित लाभार्थी हिस्सा म्हणून रक्कम भरली. ठरल्याप्रमाणे या लाभार्थी महिलांना शेळ्या घेण्याकरिता जनुना येथील उपबाजारात बोलवण्यात आले. मात्र या ठिकाणी लाभार्थी महिलांना 10 शेळ्या व 1 बोकड न देता केवळ 7 ते 8 शेळ्या देण्यात येत होत्या. तसेच प्रत्यक्षात वजनाप्रमाणे शेळी खरेदीचा कुठलाही शासकीय आदेश नसताना पशुसंवर्धन विभागातील अधिकारी आणि काही दलाल मिळून लाभार्थ्यांना शेळीची खरेदी नगाप्रमाणे न करता किलोप्रमाणे करत असल्याचं दिसून आले. तसेच लाभार्थी महिलांचा 10 शेळ्या व 1 बोकड दाखवून फोटो काढण्यात येत होता आणि शेळ्या देताना वजनाप्रमाणे प्रति लाभार्थी महिलेला फक्त 2 क्विंटल 4 किलो वजना इतक्या शेळ्या दिल्या जात होत्या. याबाबत लाभार्थी महिला अर्चना टाले यांनी विरोध दर्शवून होत असलेल्या घोळाबाबत संबंधित अधिकारी यांना जाब विचारून सदर शेळ्या खरेदी करण्यास नकार दिला. यावेळी बाजार समितीमध्ये काही काळ वाद निर्माण झाला होता. अधिकाऱ्यांसोबत असलेल्या दलालांकडून महिलांना दमदाटी केली जात असल्याचंही लाभार्थी महिलांनी सांगितले. श्रीमती अर्चना मनोज टाले, मुक्काम पोस्ट रोहना, तालुका खामगाव. माझा 2021 मध्ये मी ऑनलाईन फॉर्म भरला होता. नाविन्यपूर्ण मध्ये मी फॉर्म भरला होता. त्याच्यामध्ये 10 बकऱ्या प्लस 1 बोकुड असं 11 जनावरांचं त्यांनी त्याच्यात दिलेलं होतं. त्यानुसार मी तेव्हा फॉर्म भरलेला होता आणि 2021 मधला मला आता माझा नंबर लागला नाविन्यपूर्ण मध्ये. तर एप्रिल मध्ये ते वरून लेटर आले की बा तुम्ही डीडी भरावा. तर मी जुलै मध्ये मी डीडी भरलेला आहे 40,000 रुपये. तर ते म्हणाले आहे की 78,000 रुपयाचा तुमचा योजना आहे आणि 50% त्याच्यात सबसिडी आहे. तरी मला 40,000 रुपये डीडी भरावा लागला.
आणि आता तरी ते पण मान्य होतं की चला आज इथं कृषी उत्पन्न बकरी बाजारमध्ये इथे यांनी बकऱ्या आणलाय पंचायत समितीवाल्यांनी आणि इथे किलोने ते बकऱ्या विकल्यासारखे देत आहेत आम्हाला. 330 रुपये बकरी आणि 360 रुपये त्यांनी बोकड लावला. तुम्हाला 9 बकऱ्या 10 बकऱ्या आणि 1 बोकड, पण तसं काही नसताना आम्हाला वजनाने त्यांनी 2 क्विंटल 5 किलो दिलाय आणि असं कुठेही नमूद केलेलं नव्हतं की बा तुम्हाला 2 क्विंटल 5 किलो देण्यात येईल ना. आम्हाला त्याच्याबद्दल कधीच कोणाला काही लाभार्थ्यांना सांगण्यात आलं नाही. वजनाप्रमाणे दिले जातात की गिनतीप्रमाणे? नाही, त्याच्यामध्ये गिनतीप्रमाणे सांगितलेलं होतं. 10 + 1 बोकड असं 11 तुम्हाला दिले जातील. त्याच्यात किलोने असा कुठेही उल्लेख नाही आहे. मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे नाशिकचे संचालक सोहनलाल मोहनलाल भंडारी, अध्यक्ष मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक, अध्यक्ष कॅन्सर हॉस्पिटल नामको, अध्यक्ष जैन बोर्डिंग, अध्यक्ष उज्ज्वल गोशाळा पिंपळगाव, कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव, संचालक पिंपळगाव बसवंत मर्चंट बँक, संस्थापक अध्यक्ष कांदा बटाटा भवन, अध्यक्ष नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशन यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक आकाश छाजेड, उपाध्यक्ष प्रशांत दिवे, जनसंपर्क संचालक बबन गीते, ललित कुमार मोदी, विजय साने, हरीश लोढा, अविनाश कोठी, अशोक संजय, प्रफुल्ल संचेती व तमाम नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकचे सभासद वर्ग तथा सर्व संचालक मंडळ व सर्व अधिकारी व सेवक वृंद नाशिक.